आणि बातमी नाशिकमधनं नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला अवघ्या 24 तासात स्थगिती दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झालेला आहे। अशातच गिरीश महाजन नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारावं अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। महाजन यांना नाशिकची सर्व माहिती असल्याचं सांगत भाजपकडे पालकमंत्रीपद असावं अशी मागणी केली गेली आहे। याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी। काय नेमकं मनामध्ये सुरू आहे? खरं तर 24 तासात हा बदल झालाय, का नेमकं हे सगळं घडलं असावं? नाही, आम्हाला असं वाटतं की नाशिकला गिरीश भाऊंनी मागचे 5 वर्ष पालकमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं आहे आणि कुंभमेळा गिरीश भाऊंच्या पालकमंत्रीच्या कार्यकाळातच या ठिकाणी यशस्वी झाला आणि आता परत कुंभमेळा आहे। तर आमची प्रामाणिक इच्छा आहे, या ठिकाणी 5 आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, आमच्या भाजपला मंत्रिपद नाही मिळालेलं आहे, पण पालकमंत्री गिरीश भाऊ किंवा देवेंद्रजींनी जबाबदारी घ्यावी। काय वाटतं, ही सगळी नामुष्की आली, स्थगिती देण्याची वेळ आली, काय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला? कार्यकर्त्यांना सर्वात प्रथम आनंद झाला होता गिरीश भाऊंना पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल, परंतु ही स्थगिती जी आलेली आहे ही चुकीची आहे आणि मला असं वाटतं की गिरीश भाऊ हे अनुभवी आहेत आणि नाशिकचा विकास गतीने नेण्यासाठी गिरीश भाऊंचा अनुभव ते गिरीश भाऊ पणाला लावतील आणि नाशिकचा विकास करतीलच। प्रश्न तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्या दरम्यान आता वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरू झाल्या आहे, महायुतीमध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच बघायला मिळते, काय अपेक्षा आहे आपल्याला? आत्ताच्या ह्या सध्या कुंभमेळ्याच्या काही वर्षांनी म्हणजे लगेचच कुंभमेळा आहे आणि त्याची माहिती फक्त गिरीजींना आहे, त्यामुळे आपल्या नाशिकचा जरी तुम्ही म्हटलं की हे बाहेर नाशिकच्या आमदारांना द्या, बाहेरचा कशाला, त्यांना माहिती, त्यांनी हे काम करावं, बट त्याच्यासाठी गिरीश भाऊंचीच गरज आहे परत पालकमंत्री होण्याची। देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकची जबाबदारी घ्यावी अशा स्वरूपाचा एक मत देखील या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो मोठ्या विकोपाला जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजरे, पुढारी न्यूज, नाशिक।